नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व GR असणार आहे, शासन निर्णय असणार आहेत, म्हणजेच की 19/12/2025 रोजी आलेले जे काही सर्व GR असणार आहे ते सर्वचे सर्व GR हे आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता। कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता। महाराष्ट्र कृषी सेवा गट ब या संवर्गातून महाराष्ट्र कृषी सेवा गट अ कृषी उपसंचालक संवर्गात पदोन्नती बाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 19/12/2025 म्हणजे की आज आलेला हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व GR हेडलाईन्स आहे जे काही पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर PDF असणार आहे ते या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता। कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता। सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये 31,46,32,000 इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। चला तर यानंतरील GR शासन निर्णय आपण पाहूयात। यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता। कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचाच आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता। सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत रुपये 31,81,00,000 इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव वित्त विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता। केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरित करण्यासाठी SNA स्पर्श या पर्यायी निधी प्रवाह कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनांअंतर्गत राज्य संलग्नित योजना निहाय भारतीय रिझर्व्ह बँक येथे स्वतंत्र आहरण खाते उघडण्यासाठी अनुसरावयाच्या कार्यपद्धतीसाठीचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। मित्रांनो, यानंतरचा हा जो काही GR आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव वित्त विभाग यातर्फेचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता। दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जानेवारी रोजीचे काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे मित्रांनो। आणि याबद्दलची जी काही सविस्तर PDF आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर यानंतरील GR शासन निर्णय आपण पाहूयात। यानंतरील GR हा मित्रांनो आपण विभागाचे नाव पाहू शकता की वित्त विभाग यातर्फेचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता। दिनांक 28/4/2022 रोजीच्या अधिसूचनान्वये तसेच दिनांक 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करताना वेतन कमी निश्चित होत असल्यास ते पुढील टप्प्यावर निश्चित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय आहे। आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता। स्वीय सहाय्यक या संवर्गास निवड श्रेणी लघु लेखकांप्रमाणे सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR ही आपण या ठिकाणी पाहू शकता। वित्त विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता। वित्त विभागाअंतर्गत संगणकीकरण करण्याकरिता गठीत केलेल्या प्रकल्प अंमलबजावणी समिती PIC पुनर्संरचनेबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR हा उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता। शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख नवीन पदविका अभ्यासक्रम राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। यानंतर GR ही मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता शासकीय तंत्र निकेतनातील प्राचार्य यांचा
परिवीक्षा कालावधी समाप्त करून नियुक्ती पुढे सुरू ठेवण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. शीर्षक आहे दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या नगर परिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता मतदान संघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. विभागाचे नाव विधी व न्याय विभाग. शीर्षक आहे धर्मदाय संघटनेतील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय नांदेड कार्यालयातील गट ड मधील मृत घोषित केलेले एक शिपाई पद अनुकंप नियुक्तीसाठी नियमित पद म्हणून पुनर्जीवित करण्यास मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. मित्रांनो, विभागाचे नाव अल्पसंख्याक विकास विभाग. शीर्षक आहे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या आहाराकरिता रक्कम आधार संलग्न खात्यात जमा करण्याबाबत सन 2024-25 करिता निधी वितरणाबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरचा GR हा नियोजन विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की नाविन्यपूर्ण योजनांकरिता निकष ठरविणे व कामांची निवड करणे याकरिता समिती गठन करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता 19/12/2025. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता 19/12/2025. यानंतरील GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता की ग्रामविकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान सन 2024 ते 25 मूल्यांकन वर्ष 2023 ते 24 अंतर्गत पुरस्कार व कार्यक्रमासाठी निधी वितरण करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता की क्लाउड सर्व्हिस सेवेच्या अनुषंगाने MSESDS सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेड या कंपनीस रुपये 1,10,87,844 इतकी रक्कम अदा करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता गव्हर्नर्स अंतर्गत विविध प्रकल्पांसाठी कार्यरत सल्लागार यांचे देयकाची रक्कम अदा करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे विभागाच्या विविध गव्हर्नन्स प्रकल्पांकरिता आयुक्त शिक्षण पुणे यांचे कार्यालयास निधी वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरील GR ही शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता माननीय मंत्री शालेय शिक्षण तसेच माननीय राज्यमंत्री शालेय शिक्षण यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांकरिता 6 iPad खरेदी करण्याच्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरील GR हा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता पुराभिलेख संचालनालयाच्या मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट ड संवर्गातील रिक्त असलेल्या 39 पदांच्या सेवांकरिता होणाऱ्या खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपण याची काही सर्व GR हेडलाईन्स या ज्या काही पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर यानंतरील GR शासन निर्णय आपण समजून घेऊयात. विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी अनिवार्य खर्चाअंतर्गत आदिवासी विकास आयुक्तालय या योजनेसाठी निधी वितरणाबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. त्याबद्दलचे आपण लेखाशीर्ष या ठिकाणी आपण पाहू शकता की 22-25-10-25 असा आहे. यानंतरील GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता मृद व जलसंधारण विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता 0 ते 100 हेक्टरी सिंचन क्षेत्र नवीन प्रगतीपथावरील प्रकल्पांकरिता कामांकरिता निधीचे वितरण जिल्हा बीड मराठवाडा विभाग.
यानंतरचा जी आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता मृद व जलसंधारण विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षेत्र नवीन प्रगतीपथावरील प्रकल्पांच्या कामांकरिता निधीचे वितरण वाशिम विदर्भ विभाग. विभागाचे नाव मृद व जलसंधारण विभाग यातर्फेचा हा जी आर शासन निर्णय आहे. आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षेत्र नवीन प्रगतीपथावरील प्रकल्पांच्या कामांकरिता निधीचे वितरण जिल्हा नाशिक उर्वरित महाराष्ट्र विभाग. जी आर दिनांक 19/12/2025. यानंतरील जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मृद व जलसंधारण विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता 101 ते 250 हेक्टर सिंचन क्षेत्र नवीन प्रगतीपथावरील प्रकल्पांसाठी निधीचे वितरण जिल्हा सांगली उर्वरित महाराष्ट्र विभाग. यानंतरचा जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता मृद व जलसंधारण विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक या ठिकाणी पाहू शकता 101 ते 250 हेक्टर सिंचन क्षेत्र नवीन प्रगतीपथावरील प्रकल्पांसाठी निधीचे वितरण जिल्हा सोलापूर उर्वरित महाराष्ट्र विभाग. यानंतरील जी आर हा गृह विभाग यातर्फेचा आहे. आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता विस्तारित विशेष पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत नक्षलग्रस्त भागातील 2 पोलीस ठाण्यांच्या इमारतींचे बांधकाम करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून मे धवड अँड असोसिएट्स नागपूर यांना पुढील 3 वर्षांकरिता मुदतवाढ देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे. यानंतरील जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता गृह विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता विधानसभा निवडणूक 2024च्या बंदोबस्ताकरिता पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या 302 खाजगी वाहनांच्या रुपये 1,38,19,729च्या भाडे खर्चास कार्योत्तर मंजुरी देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरचा जी आर हा आपण विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता गृह विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यसेवा परीक्षा 2023 द्वारे शिफारस प्राप्त ठरलेल्या उमेदवारांना एकत्रित परीक्षा दिन प्रशिक्षण कार्यक्रम 11 CPTP 11 अंतर्गत प्रशिक्षणासाठी जिल्हा संलग्नता आयोजित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर परीक्षा दिन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ यांच्यासाठीचा आहे. यानंतरचा जी आर शासन निर्णय हे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ संवर्गातील 1 परीक्षा दिन उमेदवारांकरिता अधिसंख्य पद निर्माण करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे. विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग. शीर्षक आहे आम्ही सेवक संस्था संचलित सेवालय HIV संक्रमित मुलामुलींचे बालगृह हासेगाव तालुका औसा जिल्हा लातूर या संस्थेची मान्यता रद्द करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो. चला तर यानंतर शासन निर्णय आपण समजून घेऊयात. यानंतरचा जी आर शासन निर्णय हा आपण या ठिकाणी पाहू शकता की दिव्यांग कल्याण विभाग यातर्फेचा आहे. आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता महाराष्ट्र राज्य विशेष शाळांमधील बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या दिशा अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे. चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही आजच्या आलेले जे काही सर्व जी आर होते शासन निर्णय होते हे सर्व समजलेच असेल आणि याबद्दलचे ज्या काही नवीन अपडेट येत राहतील जी आर हे येत राहतील ते नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत. तोपर्यंत धन्यवाद.